हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, आता एमपीएससी राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे 2025ची, जी 28 सप्टेंबरला होणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर करण्याकरिता 90 दिवस राहिले आहेत. दॅट इज अप्रॉक्स 3 मंथ्स राहिले आहेत फॉर द प्रिपरेशन. आणि हे जे 90 दिवस आहेत ना, ते टोटली सफिशियंट आहेत फॉर द प्रिपरेशन, जर तुम्ही जो वेळ आहे त्याचा करेक्टली ॲज वेल एज अ स्मार्टली वापर केला तर. आणि आता काय होते, कमी दिवस राहिले आहे तर प्रिपरेशन करताना खूप सारे कन्फ्युजन येतात मनात, स्ट्रेस डेव्हलप होते. कारण की आता रिअल गेम आहे तुमच्या प्रिपरेशनला एक प्रॉपरली वे मध्ये आणण्यासाठी. कारण की आता या टाइमला तुमचे सर्व सब्जेक्ट्स, करंट अफेअर, सी सॅट आणि प्रॅक्टिस सेट हे सर्व व्हायला पाहिजे. आणि टाइम किती आहे? 90 days. सो प्लॅनिंग बिकम इम्पॉर्टंट. अँड हेच प्लॅनिंग आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि एक गोष्ट, ज्यांनी माझं 4 month प्लॅनवाला व्हिडिओ बघितला असेल किंवा 100 days प्लॅनिंग व्हिडिओला बघितला असेल आणि ते जर हे व्हिडिओ फॉलो करत असणार, ठीक आहे, यांच्या अकॉर्डिंग प्लॅन फॉलो करत असेल, तर डेफिनेटली याच प्लॅनला त्यांना कंटिन्यू करायला पाहिजे. आणि जे मुलं नवीन आहेत, ठीक आहे, ज्यांना जुलैपासून प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे, तर ते या प्लॅनवर शिफ्ट होऊन अभ्यास करू शकतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, दरवर्षी ना लॅक्स ऑफ ॲस्पिरंट पेपर देतात, पण सीट्स असतात अराउंड 385. तर तुम्ही समजू शकता की किती जास्त हाय कॉम्पिटिशन आहे या फील्डमध्ये. सो आता आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास चांगल्याने करायचा आहे. कारण की काय असते, 1 वर्ष आपल्या आयुष्याचं आपण जस्ट फॉर वन एक्झाम घालवणं, आता तुम्हाला वाटत असेल, पण जसं जसं टाइम जातो, ठीक आहे, इयर बाय इयर तुमचं सिलेक्शन होत नाही, त्या टाइमला रिअलाइज होते की 1 वर्ष किती महत्त्वाचा असतो. 1 वर्षामध्ये एक व्यक्ती किती जास्त सक्सेसफुल बनू शकतो. सो प्लीज आपला 1 वर्ष वाया घालवायचं नसेल, तर आता हे जे 90 दिवस आहेत त्याला चांगल्याने इन्व्हेस्ट करा. आणि बघा, टाइम कमी आहे आता तुमच्याकडे. तुमचं जो प्रिपरेशनचा एकदम मोड असेल, डेफिनेटली सर्वजण अँशियस झाले असतील. कारण की काय असते, या स्टेजमध्ये अभ्यास करताना सर्व सिलॅबस कंपरेन्सिव्हली कव्हर करायचा आहे असं आपल्याला वाटते. आणि आपण एक आयडियल प्लॅन बनवतो. काही मुलं तर काय करतात, दे जस्ट स्टार्ट टू रीड समथिंग रँडम स्टफ, आणि त्याच्यामुळे टाइमपास होतो. सो आपल्याला टाइमपास करायचं नाही, हे प्रॉपर प्लॅनिंग करायची आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल ॲज वेल एज अ स्मार्ट अप्रोच सांगेल, ज्याच्यामध्ये आपण एंटायर GS सब्जेक्ट्स, करंट अफेअर्स, सी सॅट सब्जेक्ट, ठीक आहे, आणि मल्टिपल रिव्हिजन, त्याचबरोबर आपलं PYQ साठी सेपरेट टायमिंग आणि प्रॅक्टिससाठी सेपरेट टायमिंग कसं करायचं हे सर्व सांगणार. आणि बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं याच्या आधी पण खूप व्हिडिओमध्ये की PYQs जी आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत फॉर MPSC. कारण की PYQ मध्ये ना तुम्हाला खूप जास्त रिपिटेशन दिसून येणार, क्वेश्चन्सचे नाही. क्वेश्चन रिपीट नाही होणार, पण क्वेश्चनची जे थीम्स आहेत ना, ते रिपीटेड होणार. आणि हे थीम अनालाइज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पास्ट इयर क्वेश्चन पेपर बघावा लागणार. आणि मी या चॅनलवर एक प्लेलिस्ट बनवली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ठीक आहे, तुम्हाला सर्व सब्जेक्टचे PYQs मिळून जाणार, ज्याच्यामध्ये आपलं इकॉनॉमी, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी अँड सायन्स सर्व कव्हर केलेलं आहेत. जेव्हा पण तुम्ही अभ्यास करत आहे, सोबत सोबत PYQs बघत चला. आणि बघा, खूप साऱ्या मुलांनी मला करंट अफेअर रिलेटेड मेल पण केली आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर पण त्यांनी खूप लोकांनी अपलोड केलं, त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये पण अपलोड केलं आहे की करंट अफेअर इंग्लिशमध्ये त्यांना कुठलेच रिसोर्स मिळत नाही आहेत, की इंग्लिशमध्ये त्यांना करंट अफेअर कुठून प्रिपेअर करायला पाहिजे. सो जर तुम्हाला करंट अफेअरचं प्रिपरेशन आमच्याकडून पाहिजे असेल, तर जर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अप्रॉक्स 100 कमेंट्स राहणार की तुम्हाला करंट अफेअर इंग्लिशमध्ये पाहिजे आहे, तर डेफिनेटली वी विल ब्रिंग अ करंट अफेअर फॉर ऑल ऑफ यू इन इंग्लिश. आणि येस, असं नाही की खूप टाइम लागेल, मिड जुलैपर्यंत येऊन जाणार. पण येस, जर 100 कमेंट राहणार तरच. कारण की ऑलरेडी तुमच्या सर्वांसाठी मॅरेथॉन लेक्चर प्रत्येक सब्जेक्टचे, त्याचबरोबर PYQ अनालिसिसची एक बुक रेडी होत आहे. आणि साईट्सवर वेबसाईट पण बनवतो, ज्याच्यामध्ये तुम्ही डेली करंट अफेअर सॉल्व करू शकणार आहे. त्याचबरोबर PYQ अनालिसिस असो की डिफरंट टाईप ऑफ जे मॉड्यूल्स आहेत, ठीक आहे, फॉर द प्रिपरेशन, ते सर्व येणार आहे.
दॅट्स वाय हे सर्व काम तर सुरूच आहे. पण आता जर तुम्हाला मुलांनी जसं खूपदा मेन्शन केलं आहे की करंट अफेअर हवे आहेत, सो करंट अफेअर हवे असतील तर डेफिनेटली इफ यू कमेंट की तुम्हाला करंट अफेअर हवे आहे, वी विल ब्रिंग अ करंट अफेअर फॉर ऑल ऑफ यू इन इंग्लिश. चला, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जो प्रिपरेशन आहे ना त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट अँड जनरल सायन्स हे सर्व सब्जेक्ट कव्हर करायचे आहे. सर्वांनाच माहिती आहे. पण आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर जे सिलेबस मेन्शन केला ना, तिथं स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे वेटेज टू द महाराष्ट्र. बघा, वेटेज टू द महाराष्ट्र. तर आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक काही टॉपिक्स चांगल्याने करावं लागेल. आता महाराष्ट्र स्पेसिफिक कुठले टॉपिक्स करायचे आहेत त्याच्या रिलेटेड तुम्हाला सेपरेट व्हिडिओ हवं असेल तर मला कमेंटमध्ये पण मेन्शन करून घ्याल. आणि हा सीसॅटचा सिलेबस आहे, तुम्ही एकदा बघू शकता. अप्रॉक्स 10th लेवलच्या बेस याच्यावर येते आणि सीसॅट रिलेटेड मी एक सेपरेट व्हिडिओ आणलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, की कशा प्रकारे आपल्याला प्लॅन करायला पाहिजे सीसॅटसाठी. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की PYQ जेव्हा तुम्ही अनालाइज करणार तर तुम्ही नोटीस करणार की कुठल्या सेक्शनमधून किती प्रश्न येतात आणि त्याच हिशोबाने आपण हे आपले 90 दिवसला इन्व्हेस्ट करू. हे PYQ अनालिसिस नंतर हे एका साईटवर मला एक पेज मिळालं ज्याच्यामध्ये मेन्शन आहे की प्रिव्हियस इयर आपल्याला MPSC राज्यसेवेमधून किती प्रश्न अप्रॉक्स येतात. तर बघा, करंट अफेअरमधून 16 to 17 प्रश्न दरवर्षी राहतात. ठीक आहे, सो करंट अफेअरला तुम्ही इग्नोर करू शकत नाही. देन पॉलिटी 15, हिस्ट्री 15, geography 16, economy 15, science 18 to 19 and environment 5 to 6. याच्याने तुम्हाला समजलं की या सब्जेक्ट्सला तुम्हाला हायली प्रायोरिटाईज करायचं आहे वाईल प्रिपरेशन, आणि इन्व्हायरमेंट सारख्या सब्जेक्टला कमी टाइम दिला, ठीक आहे, तरी पण चालेल. आणि मी जो प्लॅन आणलेला आहे त्याला या हिशोबाने डिवाइड केला आहे. आणि हा बघू शकता सीसॅटचा कशा टाईपनी कॅटेगरायझेशन असते. सीसॅट रिलेटेड व्हिडिओ आलेला आहे चॅनलवर, तुम्ही तो पण जाऊन बघू शकता. नाव आता हे जे पुढचे 3 मंथ्स आहेत ना, जोपर्यंत हा व्हिडिओ अपलोड होईल अप्रॉक्स जूनचे लास्ट डे सुरू राहणार आणि जुलै आणि ऑगस्ट, ठीक आहे, हे 2 आपल्याला कंप्लीट मंथ मिळतात आणि जूनचे काही रिमेनिंग डेज ज्याच्यामध्ये तुम्हाला एंटायरली GSला टार्गेट करायचं आहे. त्याच्याबरोबर आपला करंट अफेअर रेडी राहायला पाहिजे. सीसॅट आणि इनडायरेक्ट वेनी आपले PYQ सॉल्व. त्याचाच अर्थ इनडायरेक्ट वेनी जेव्हा तुम्ही PYQ सॉल्व करताय तर कुठं ना कुठं तुम्ही रिव्हिजन पण करत आहे आणि येस सेक्शनल लावायचे आहेत प्रत्येक सब्जेक्टचे, त्याच्याने आपलं काय होणार, रिव्हिजन होत राहणार. ठीक आहे, ते हे आपलं जुलै टू ऑगस्टच्या टाइम पिरियडमध्ये राहणार. त्याच्यानंतर सप्टेंबर टिल प्री, ठीक आहे, जो लास्ट मंथ आहे तिथं आपल्याला फक्त फुल लेंथ पेपरला टार्गेट करायचं आहे आणि आपली रिव्हिजन करायची आहे. याच्या रिलेटेड आपण लास्टला डिस्कस करू. आता बघा प्लॅनिंग कसं करायचं आहे. तर अराउंड 1 जुलै टू 10th जुलै, दॅट इज 10 डेज तुम्हाला पॉलिटीसाठी डिवोट करायचे आहेत. आता पॉलिटी हा असा विषय आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलं की किती जास्त प्रश्न येतात. एक सेकंड बघा, पॉलिटी 15 क्वेश्चन, 15 क्वेश्चन फक्त एक लक्ष्मीकांत पुस्तक वाचल्याने होऊन जाणार. ठीक आहे, त्याच्यामुळे सो पॉलिटीसाठी लक्ष्मीकांतला प्रॉपरली अभ्यास करून घ्या आणि त्याच्यासाठी आपण अप्रॉक्स 10 डेज डिनोट केलेले आहेत. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉलिटीमध्ये पण खूप सारे थीमचे रिपिटेशन आहे, जसं की आर्टिकल्सवर प्रश्न विचारले जातात, जे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे त्यांच्यावर प्रश्न असतात. त्याचबरोबर पार्लमेंट लेसनमधलं स्पीकर्स, ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं PM वगैरे घेऊन घ्या किंवा पार्लमेंटरी जे बॉडीज असतात किंवा पार्लमेंट हा स्पेसिफिक लेसन ज्याच्यामध्ये आपलं लोकसभा येते, राज्यसभा येते, याच्यावर पण प्रश्न विचारलाय. सो हे तुम्हाला माहित होणार जेव्हा तुम्ही PYQs बघणार. तर PYQs कुठून बघायचे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं आहे आणि लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे, तिथून पण तुम्ही डायरेक्ट प्लेलिस्टला रेफर करू शकता. त्याच्यानंतर पॉलिटीला आपण 10 दिवस दिले, मग 12 दिवस सायन्सला द्यायचे. सायन्सला आपण इग्नोर करू शकत नाही, सायन्समधून पण 18 to 19 क्वेश्चन येतात आणि याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स, ठीक आहे, या प्रायोरिटीनेच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बायोलॉजीवर जास्त प्रश्न येतात, मग केमिस्ट्रीवर आणि फिजिक्सवर. मी टेलिग्राम चॅनलवर एक PDF अपलोड करणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मेन्शन करेल की कुठले कुठले सेक्शन तुम्हाला करायचे आहेत या तिन्ही सेक्शनमध्ये. आणि याला रेफर करायसाठी म्हणजे हे सब्जेक्ट प्रिपेअर करण्यासाठी तुम्ही स्टेट बोर्डचे बुक्स रेफर करू शकता किंवा तुम्ही NCERTs पण रेफर करू शकता, हे तुमच्यावर डिपेंड करते. त्याचबरोबर लुसेंट ही जी पुस्तक असते ते पण तुम्ही डायरेक्ट सायन्ससाठी रेफर करू शकता, कारण की टाइम कमी आहे. लुसेंटमधून पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही लुसेंट वाचत आहे, जर कॉन्सेप्ट नाही समजत आपल्याला कुठलं, तर त्याला गुगल करून किंवा यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ डेफिनेटली बघून घ्या.
आणि येस, एक गोष्ट राहिली होती. बघा, जेव्हा तुम्ही पॉलिटी हा सब्जेक्ट वाचत आहे किंवा सायन्स वाचत आहे, हिस्ट्री किंवा जिओग्राफी कुठला पण सब्जेक्ट वाचत असेल, तर त्या सब्जेक्ट वाचल्यानंतर त्या सब्जेक्टचं PYQ करायचं. ठीक आहे. पॉलिटीमधला सपोज आपण पार्लमेंट लेसन वाचत आहोत, तर पार्लमेंट रिलेटेड PYQs किंवा आपण म्हणू शकतो डायरेक्ट PYQs बघायचे आणि मग सेक्शनल अटेम्प्ट करायचं पार्लमेंट लेसनचं. ठीक आहे. आता फुल लेंथ साठी आपल्याला टाइम नाहीये. फुल लेंथ आपण लास्ट मंथला करणार, कारण की हेच करत करत तुमचा टाइम डेफिनेटली दिवस म्हणजे एंड होऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे इफ यू आर स्टडिंग पॉलिटी, PYQ करा, मग सेक्शनल लावा त्याची. ठीक आहे. आणि करंट अफेअर्ससाठी मी आधीच सांगितलं, इयर बुक तुम्ही रेफर करू शकता. सिम्प्लिफाईड ही जी पुस्तक आहे ना, मराठी मीडियमवाले मुलं डेफिनेटली यूज करू शकतात. त्याच्यामध्ये पूर्ण करंट अफेअर जे आहे मराठीमध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. तर सिम्प्लिफाईड ही बुक जी आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. डेफिनेटली परचेस करून घ्या करंट अफेअर पोर्शनसाठी, मराठी ॲस्पिरंट. ठीक आहे. आणि जे पण मुलं इंग्लिशमध्ये प्रिपेअर करत आहे, त्यांना जर मराठी चांगल्याने जमत असेल, तर दे कॅन डेफिनेटली रेफर द सिम्प्लिफाईड बुक. ओके. मग डेली तुम्हाला आपल्या दिवसाच्या जो अभ्यासाचा टाइम असतो तिथून अप्रॉक्स 1 ते 2 घंटे काढून, ठीक आहे, 2 दिवस द्या किंवा 3 दिवस द्या, हे डिपेंड करते तुमची सीसॅटची किती स्टेज, कुठल्या स्टेजवर आहे तुम्ही, त्या हिशोबाने अप्रॉक्स वीकचे 2 दिवस 3 दिवस तुम्ही डिनोट करू शकता फॉर युअर सीसॅट प्रिपरेशन. ठीक आहे. हे कंटिन्यू राहणार, प्रत्येक सब्जेक्टची प्रॅक्टिस कंटिन्यू राहणार आणि करंट अफेअर्स कंटिन्यू राहणार. दॅट इज हे जे आहे तुमच्या डेली किंवा वीकली बेसिसवर राहणारच. ठीक आहे. सायन्ससाठी मी झालं, आपलं पॉलिटी पण डिस्कस झालं. आता राहिलं आपलं हिस्ट्री. आता हिस्ट्रीसाठी पण अप्रॉक्स 12 दिवस आपण डिनोट केले. आता हिस्ट्रीमध्ये पण एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न हिस्ट्री हे तिन्ही आपल्याला प्रिपेअर करावं लागतात. एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीसाठी RS शर्मा आणि सतीश चंद्राची पुस्तक आहे. हे दोन्ही पुस्तक तुम्हाला जर लेंदी किंवा बल्की वाटत असेल या टाइममध्ये, तर तुम्ही डायरेक्ट लुसनला रेफर करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा लुसनची पुस्तक तुम्ही रेफर करत आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे फॅक्ट्स जे आहे मेमराईज करावं लागेल. हे जर तुम्ही रेडी असाल फॅक्ट मेमराईज करण्यासाठी, तर तुम्ही डेफिनेटली लुसंट या पुस्तकामधून डायरेक्टली आता 90 दिवसामध्ये प्रिपेअर करू शकता एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्री. आणि येस, मी मॅरेथॉन लेक्चर आणत आहे, त्याच्यामधून पण आपलं हे 2 पोर्शन कव्हर होऊन जाणार. नंतर आहे आपलं मॉडर्न हिस्ट्री. आता मॉडर्न हिस्ट्रीसाठी काय, आपल्याला स्पेक्ट्रम रेफर करायची आहे. आता स्पेक्ट्रम जेव्हा तुम्ही वाचता ना, तर तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफिक काही टॉपिक आउटसाईड बाहेरून म्हणजे तुम्हाला प्रिपेअर करावा लागेल. ठीक आहे. महाराष्ट्र स्पेसिफिक म्हणजे महाराष्ट्राचे समाज सुधारक वगैरे. ठीक आहे. हे सर्व तुम्हाला बाहेरून प्रिपेअर करावं लागेल. त्याच्यानंतर काही मराठी मीडियमचे मुलं आहेत, तर ते समाधान महाजन सरांची पुस्तक रेफर करू शकता हिस्ट्रीसाठी. आता जॉग्राफीसाठी फिजिकल जॉग्राफी, ह्युमन जॉग्राफी, NCERT 11 आणि 12. त्याचबरोबर ॲटलास कुठल्या पण पब्लिकेशनचा रेफर करू शकता. वर्ल्ड, इंडिया आणि महाराष्ट्र हे तिन्ही तुम्हाला जे आहे चांगल्याने माहीत पाहिजे. चॅनलवर मी एक ॲनिमेटेड व्हिडिओ आणणार आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण एंटायरली जॉग्राफीचे जे सेक्शन्स आहेत ते कव्हर करणार आहोत. सो प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल सो दॅट तुम्हाला जे ॲनिमेशन व्हिडिओ राहणार जॉग्राफीचं, ते लवकरच म्हणजे तुम्ही चांगल्याने अभ्यास करू शकणार आणि ॲनिमेटेड फॉर्मॅटमध्ये राहणार, सो दॅट तुम्हाला पण चांगल्याने एक पिक्टोरल मेमरी बनण्यासाठी इझी झाले. ठीक आहे. आता राहिलं आपलं इकॉनॉमी पोर्शन. आता इकॉनॉमीसाठी बघा, काही मुलं NCERT रेफर करतात. ठीक आहे. NCERT इज अ बेस्ट बुक. बट आता NCERT वाचण्यासाठी जर टाइम नसेल, तर तुम्ही जे कोणती रेफरन्स बुक रेफर करत असणार इकॉनॉमीसाठी, ते तुम्ही रेफर करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इकॉनॉमीसाठी जास्त डेज डिनोट नाही केले तरी चालेल, कारण खूप सारा सेक्शन जो आहे इकॉनॉमीमध्ये विचारणारा, तो आपला करंट अफेअर वाचताना कव्हर होऊन जातो. कारण की इंडेक्स, ठीक आहे, सेन्सस, काही मुलं सेन्सस जे आहे जॉग्राफी वाचताना पण कव्हर करून घेतात. ठीक आहे. त्याचबरोबर बजेट वगैरे ऑब्व्हियसली आपल्या करंट अफेअरमधून कव्हर होऊन जातो. त्याच्यामुळे इकॉनॉमी रिलेटेड येस, स्कीम्स पण आपले करंट अफेअरमध्ये कव्हर होऊन जातात. तर अप्रॉक्स तुम्ही 7 to 8 दिवस जर दिले, ठीक आहे, तरी पण तुमचं इकॉनॉमी तुम्ही कव्हर करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कुठलं पण एकच रेफरन्स बुक वापरायचं आहे इकॉनॉमीसाठी. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सर्वे, बजेट, स्कीम्स, 5 year प्लॅन, सेन्सस, इंडेक्स हे काही इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत ज्याच्यावरून इकॉनॉमिक सेक्शनमधून प्रश्न विचारले जातात. ते तुम्हाला चांगल्याने प्रिपेअर करायचे आहेत. राहिला तर इन्व्हायरमेंट. आता इन्व्हायरमेंटसाठी शंकर IS किंवा PMF IS चे पुस्तक आहे. पण हे पुस्तकमधून पण काही इम्पॉर्टंट चॅप्टरच तुम्हाला करायचे आहेत. ते कुठले चॅप्टर्स आहेत ते सर्व तुम्हाला टेलिग्रामवर मिळणार. ओके. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये राहते, ती तुम्ही जाऊन रेफर करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, टायगर रिझर्व आणि रामसर साईट याच्यावर पण MPSC प्रश्न विचारतो. UPSC जसा प्रश्न विचारतो त्याचबरोबर MPSC पण
प्रश्न विचारतो. सो हे सर्व जे आहे आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ. ठीक आहे, लवकरच तो व्हिडिओ घेऊन येणार. सो तिथून तुम्ही हे कव्हर करून घ्या, किंवा तुम्हाला बाकी कुठून रिसोर्समधून मिळत असेल तर हे तुम्ही डेफिनेटली कव्हर करून घेऊ शकता. आता राहिले आपले लास्टचे काही टाईम. ठीक आहे, दॅट इज सप्टेंबर मंथ. तिथं तुमचं फोकस राहायला पाहिजे. ठीक आहे, सॉरी, तुमचं फोकस राहायला पाहिजे मेनली रिव्हिजनसाठी. ठीक आहे, ॲप्रॉक्स 2 टाईम तुमची रिव्हिजन व्हायला पाहिजे, आणि फुल लेंथ मॉक्स जे आहे ॲटलिस्ट 7 मॉक्स तुमचे व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे जे आहे 10 ते 12 म्हणजे 5 ते 10 मॉक्स तुम्ही डेफिनेटली करू शकता, पण ॲप्रॉक्स 7 तर तुमचे मिनिमम व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण एंटायरली 90 डेजला कसं प्लॅन करू शकतो ते आपण डिस्कस केलेलं आहे. अँड सी यू सून इन द नेक्स्ट वन. टिल देन, ऑल द बेस्ट.